नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेखर 64चा आजचा विषय आपल्या देशाचे माजी पंतप्रधान कैलासवासी पी.व्ही. नरसिंहराव. पी.व्ही. नरसिंहराव हे व्यक्तिमत्व किंवा त्याच्या संबंधीच्या माझ्या आठवणी किंवा काही मुद्दे शेखर 64 मध्ये घ्यायचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मी असा नशीबवान मनुष्य आहे की पी.व्ही. नरसिंहराव, डॉक्टर मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी या आपल्या देशाच्या 3 माजी पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या अगदी 1 to 1 अशा पद्धतीने भेटण्याची संधी मला मिळाली आणि तेही त्यांनी बोलावलं म्हणून. ही माणसं कशी एका वेगळ्या मुशीतली होती याचा अनुभव त्यावेळेला मला घेता आला आणि त्या प्रसंगानं किंवा त्या निमित्तानं एकंदरीतच पी.व्ही. नरसिंहराव यांच्या विषयीच्या काही आठवणी आपल्याशी शेअर कराव्यात म्हणून आजचा शेखर 64चा विषय पी.व्ही. नरसिंहराव. खरं सांगायचं म्हणजे आपल्या या देशाच्या या 3 पंतप्रधानांपैकी सगळ्यात पहिल्यांदा मी ज्यांना भेटलो ते म्हणजे पी.व्ही. नरसिंहराव. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा ते आपल्या देशाचे पंतप्रधान नव्हते, पण काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांचा पंतप्रधान पदाचा काळ सुरू असण्याचा तो काळ होता आणि ह्या दोन्ही पंतप्रधानांच्या काळात मी माजी पंतप्रधान नरसिंहरावांना 2दा भेटू शकलो. आमची सगळ्यात झालेली पहिली भेट हा जरूर विचार घेण्याजोगा आहे. निमित्त असं होतं की त्यावेळेला ETV साठी मी फार नियमितपणानं अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक या विषयावर बोलत असे. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की त्या काळात ETVची अशी सगळी महत्वाची रेकॉर्डिंग हैदराबाद मधल्या रामोजी सिटीमध्ये व्हायची. असंच एकदा मी अर्थसंकल्पाच्या 2 दिवस आधी आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी असा ETV मध्ये रेकॉर्डिंगसाठी गेलेला होतो. हैदराबाद मधलं ते माझं रेकॉर्डिंग पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पाहण्यामध्ये आलं. ते त्यावेळेला त्यांच्या हैदराबादच्या घरी काही कामानिमित्त संसदेच्या अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे आलेले होते. वेगवेगळे टीव्ही चॅनल सर्फ करत असताना त्यांचा ETV मराठी सुरू झाला आणि त्यावेळेला त्यांनी माझं विवेचन ऐकलं. त्यांना ते माझं विवेचन आवडलं आणि त्या दिवशी रात्री त्यांनी ETV मध्ये फोन केला, कारण त्यांना असं वाटलं की माझं आडनाव टिळक आणि मी हैदराबादहून बोलतोय म्हणजे मी हैदराबादमध्येही राहत असे. तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आपल्यासारखी अनेक टिळक किंवा मराठी कुटुंब ही हैदराबादमध्ये आहेत आणि त्यामुळे नरसिंहरावांना तसं वाटणं अत्यंत साहजिक होतं. आणि मग त्यावेळेला ETV कडनं त्यांना सांगण्यात आलं की टिळक हैदराबादमध्ये राहत नाहीत, ते परत गेलेत. त्यांनी माझा नंबर त्यांच्याकडनं मागून घेतला आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्या ऑफिसमधनं संपर्क माझ्याशी करण्यात आला आणि मला सांगण्यात आलं की तुमचं विवेचन त्यांना अतिशय आवडलंय, तुमच्या सवडीने तुम्हाला भेटायला यायला आवडेल का? अशी संधी कोण सोडतं? मी त्यांना भेटायला जायच्या आधीच एकदा सुदैवाने असं झालं की विमानाच्या एका प्रवासामध्ये पी.व्ही. नरसिंहराव मी ज्या विमानात प्रवास करत होतो त्याच प्रवासामध्ये होते. आम्ही दोघंही बिझनेस क्लासमध्ये होतो आणि त्यावेळेला सहज मी त्यांना माझं कार्ड माझ्या त्या एअर होस्टेसच्या वतीनं हातातनं पाठवलं आणि त्यांना म्हटलं की तुमची इच्छा नसेल तर 2 मिनिटं मी आत्ता भेटू शकतो. त्यांनी ते कार्ड हातात येतात त्या एअर होस्टेसला सांगितलं की ह्याच विमानात ते आहेत तर जरूर भेटेन आणि मग काही वेळ त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी जेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा पहिला प्रश्न विचारला की अरे मीच तुला सांगितलं होतं मला भेट म्हणून, मग तू असं का विचारलंस? तर मी त्यांना असं म्हटलं की अहो तुमची बाकीचीही कामं सुरू असतील, बरं हा प्रसंग तुमच्या कितपत लक्षात आहे नाही असं मी गृहीत धरणं हे योग्य नव्हतं आणि म्हणून मी तुमची परवानगी आधी मागितली. आणि त्यावेळेला म्हणले की नाही मला तू खूप आवडलं, एक तर भाषा म्हणूनही आवडलं आणि विषय म्हणूनही आवडलं, परंतु त्या विमानाच्या प्रवासाची वेळ अत्यंत मर्यादित होती आणि त्यामुळे फार मोठी गप्पा किंवा चर्चा त्यांच्याशी झाल्या अशातला भाग नाही. नंतरच्या काळामध्ये 1-2दा का होईना पण ओझरत्या भेटी झाल्या आणि हा मनुष्य लीलया किती वेगवेगळ्या भाषेत बोलू शकतो आणि एरवी शांत बसला तरी सुद्धा त्याचं किती बारीक निरीक्षण शक्ती असते याचे अनेक अनुभव त्या 2-3 भेटींमध्ये माझ्याकडे आले. अगदी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कशी वेगवेगळ्या पद्धतीची मराठी बोलली जाते याचं त्यांनी दाखवलेलं सोदाहरण प्रात्यक्षिक मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये विसरणार नाही. आणि त्याच वेळेला मी आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी रुपयाचं अवमूल्यन या विषयावरती भाषण केलं होतं त्याची त्यांना आठवण होती आणि साहजिकच डिव्हॅल्युएशन हा नरसिंहराव सरकारचा घेतलेला सगळ्यात पहिला महत्वाचा मोठा आर्थिक निर्णय होता. त्या संबंधातला एक किस्सा मी अटलजी या भागामध्ये बोलत असताना शेखर 64 मध्ये सांगितलाय, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही.
परंतु आपल्या निश्चित आणि इप्सित अशा ध्येयासाठी वेगवेगळ्या राजकीय यंत्रणांचा उपयोग कसा करून घ्यायचा याची फार मोठी हुकमत असलेला असा हा मनुष्य होता. आंध्र प्रदेशच्या स्थानिक राजकारणामध्ये त्या अविभाजित अशा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असूनही एका अर्थी नरसिंह राव हे राजकीय दृष्ट्या कमकुवत होते, ज्याला अलीकडच्या परिभाषेमध्ये आपण पॉलिटिकल लाईटवेट म्हणतो. आणि म्हणूनच काही वेळेला महाराष्ट्रातल्या रामटेक या लोकसभा मतदारसंघातनं लोकसभेला उभं राहण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली होती. ते मूलतःच पॉलिटिकल लाईटवेट होते की तत्कालीन काँग्रेस धुरीणांच्या राजकीय धोरणांमुळे असे स्थानिक सुभेदार त्यांच्या राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या कमकुवत राहतील याचा विचार केलेली उचललेली ती पावलं होती, याचाही विचार करावा लागेल. कारण अशा पद्धतीची अनेक समांतर उदाहरणं तत्कालीन भारतीय राजकारणामध्ये आपल्याला दिसतात. गुलाम नबी आझाद हे त्याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण होतं. कारण गुलाम नबी आझाद ही महाराष्ट्रातले नसून गुलाम नबी आझादीनेही अनेक महाराष्ट्रातल्या निवडणुका लोकसभेसाठी निवडलेल्या आहेत. पण गुलाम नबी आझाद ज्या काश्मीरमधनं मूलतः राजकारण करतात त्याची अनेक दशकं असलेली राजकीय परिस्थिती पाहू जाता गुलाम नबी आझादांना दुसरा कोणता पर्याय होता अशातला भाग नाही. अशी इतकी वाईट परिस्थिती पी व्ही नरसिंहरावांच्या आंध्र प्रदेशात नव्हती. आणि मुळात पी व्ही नरसिंहराव हे खरं सांगायचं म्हणजे योगायोगानं नशिबानं अशा पद्धतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान झाले ही गोष्ट खरंच आहे. पण एकदा पंतप्रधान झाल्यानंतर या माणसानं कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं निर्णय घेतले हे जरूर बघण्याजोग आहे. आपल्या आजच्या राजकीय आणि आर्थिक सुबत्तेची काहीतरी प्रमाणामध्ये पायाभरणी ही नरसिंहरावांच्या काळात झाली का याचा विचार केला पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये जी काही एक मोजकी परंपरा आहे की जे अत्यंत उत्कृष्ट राजकारणी होते, आपल्या देशाचे पंतप्रधान होते, पण एक अत्यंत मोठी चांगली साहित्यिक बाजू ही त्यांना होती, अशी जी पंडित नेहरूंची परंपरा आहे, अटल बिहारी वाजपेयींची परंपरा आहे, विश्वनाथ प्रताप सिंगांची काही प्रमाणामध्ये परंपरा आहे, त्या परंपरेतलंच एक साखळी म्हणून पी व्ही नरसिंहरावांकडे पाहावं लागेल. पी व्ही नरसिंहरावांनी वेळोवेळी केलेली भाषणं, त्यांचं संस्कृत सहित आपल्या देशातल्या 17 भाषांवरती असणारं प्रभुत्व आणि त्यांनी इन्सायडर सारखी लिहिलेली मोठी कादंबरी हे जरूर बघण्याजोग आहे. पी व्ही नरसिंहराव यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक प्रवाद होते. पी व्ही नरसिंहरावांचे चिरंजीव नंतरच्या एका फारशा चांगल्या नसलेल्या प्रकरणामध्ये सहभागी आहेत का याचीही चर्चा आपल्या देशामध्ये झालेली होती. परंतु काळाच्या ओघामध्ये हे गुन्हे किंवा आरोप फारसे सिद्ध झालेले नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की की पी व्ही नरसिंहरावांनी त्यांच्या इन्सायडरच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं लिखाण केलंय, जर ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणतो, असं जर रिडिंग बिटवीन द लाईन्स करायचा प्रयत्न केला तर इन्सायडर हे आपल्या देशाच्या 3-3.5 दशकाच्या राजकीय इतिहासामधले बरेच कंगोरे सांगितले आहेत असंही सांगून जातात, सांगितले नाहीत असंही सांगून जातात. हे खरं सांगायचं म्हणजे पी व्ही नरसिंहरावांचं वैशिष्ट्य ठरेल. गमतीने आपण अनेकदा असं म्हणतो की नॉट डिसाइडिंग एनिथिंग वॉज द ओनली डिसिजन विच पी व्ही नरसिंहराव हॅज टेकन. हा विनोद म्हणून घ्यायचा असेल तर ते जरूर सत्य आहे, परंतु कित्येक वेळेला परिस्थितीमुळे निर्णय घेता आले नाहीत अशी परिस्थिती आहे का याचाही विचार करावा लागेल. आणि शेवटी त्या वेळेला संसदेमध्ये केवळ बहुमत आहे म्हणूनच एखादी गोष्ट केली जाते अशातला भाग नाही. तुमची राजकीय इच्छाशक्ती किती, तुमच्या पक्षावरती तुमची पकड किती, आणि आपण एखादा निर्णय काळाच्या पुढे जात घेतला तर त्यांना मान्य असो वा अमान्य असो आपला पक्ष आपल्या मागे किती उभा राहील याच्यावरती असे घटक निर्माण असतात का? किंवा वेळ प्रसंगी पक्षही आपल्या विरुद्ध गेला तरी चालेल, पण देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, देशाच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने असा एखादा निर्णय घेणं आवश्यक आहे असं वाटलं तर ती घ्यायची तुमच्यात इच्छाशक्ती आहे का याची ही उदाहरणं आहेत. आणि इथे पी व्ही नरसिंहराव आणि अटलजी यांची तुलना मला करावीशी वाटते. अटलजींच्या काळामध्ये पोखरणचा अणुस्फोट आपण घडवला ही वस्तुस्थिती आहे. खरं सांगायचं म्हणजे याची बहुतांश तयारी पी व्ही नरसिंहराव यांच्याच काळामध्ये झाली होती. आणि त्यामुळे तो किस्सा सर्वश्रुत आहे की अटलजींनी जेव्हा पहिल्यांदा 13 दिवसाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी घेतला त्यावेळेला त्यांना शुभेच्छा देताना नरसिंहरावांनी असं सांगितलं, तयारी झालेली आहे. त्याच्या संबंधातले कोडवर्ड्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. असं असूनही पी व्ही नरसिंहरावांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अणुस्फोट पोखरणमध्ये घडवून आणला नाही.
आणि त्याच्या विरुद्ध अटलजींनी इतरांना फारशी कल्पना न देता मैं अटल हूं मध्ये त्याचं एक थोडं, या सिनेमामध्ये त्याचं थोडंसं दर्शन घडतंही, परंतु अटलजींनी केवळ आपल्या विरोधकांना किंवा केवळ इतरांना नव्हे तर आपल्या पक्षातल्या धुरीणांना सुद्धा फारसं विश्वासात न घेता त्याच्याबद्दलची कारवाई केली होती. अटलजींना किंवा नरसिंहरावांना अशा पद्धतीचे अणुस्फोट घडवून आणल्यानंतर स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय वेगवेगळे प्रतिक्रिया उमटतील, काय वेगवेगळे दबावगट तयार होतील, यातनं काय पद्धतीची बंधनं एक राष्ट्रीय अर्थकारण, राष्ट्रीय राजकारण किंवा अगदी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारण म्हणून आपल्यावर येतील याची कल्पना नव्हती अशातला भाग नाही. परंतु ते धाडस नरसिंहरावांनी दाखवलं नव्हतं. हे गंमत इथे लक्षात घेण्याजोगे आहे की एका अपरिहार्यतेतून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम ज्या माणसानं राबवला, त्या आर्थिक सुधारणांचं यश खुणावत असताना निर्बंधातनं नवीन संकटे जन्माला येऊ नयेत असा तर विचार त्यावेळी नरसिंहरावांनी केला नसेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा पुरेसा अनुभव असूनही मनमोहन सिंगांनी वेळीच त्याची दखल का दिली नाही? कदाचित अशा निर्बंधातून स्थानिक अर्थकारणाला चालना मिळेल असं नरसिंहरावांनी का लक्षात घेतलं नसेल, असे प्रश्न जरूर विचारता येतील. ज्या वेळेला मी त्यांना नंतरच्या काळामध्ये भेटू शकलो त्यावेळेला या ना त्या स्वरूपामध्ये त्यांच्या वयाचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या पदाचा मान राखत मी प्रश्न विचारले होते. मनमोहन सिंगांना प्रश्न विचारताना जेवढा मी निर्भीडपणा दाखवला तेवढा नरसिंहरावांना दाखवू शकलो नव्हतो. कदाचित तो त्यांच्या पदाचा आणि माझ्या लहान वयाचा परिणाम असेल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम असेल, पण जे काही मी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर देणं नरसिंहरावांनी टाळलं होतं. त्यामुळे यातले राजकीय धोके कदाचित त्यांच्या लक्षात आले नसतील. आणि असं असूनही ज्या वेळेला मृत्यू पश्चात त्यांना त्यांच्या पक्षानं दिलेली वागणूक लक्षात घेतली तर ते पाहू जाता त्यांनी त्यावेळेला ती पावलं का उचलली नसतील याचे काही वेगळे संदर्भ लक्षात येतात का, याचाही विचार केला पाहिजे. आज आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 75-77 वर्ष आपण साजरी करत असताना असे प्रश्न अत्यंत महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्तीचे दोष असं नव्हे, शेवटी त्या व्यक्तीनं त्या काळात ते निर्णय घेतले हा इतिहासाचा भाग आहे. विंदा करंदीकर त्यांच्या कवितेमध्ये जसं म्हणतात की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करापदस्थल त्याचे आणि त्यावर चढून भविष्यवाचा, असा काहीसा हा प्रकार आहे. आणि नरसिंहरावांसारख्या साहित्यिक मूल्य जपणाऱ्या, नरसिंहरावांसारख्या इतिहास आणि तत्वज्ञानाची पुरेशी माहिती असलेल्या माणसानं ज्या वेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेला याचं विशेष वाटतं. याचं कारण असं आहे की प्रसंगी कोणताही शिरस्ता नसलेले निर्णय घेण्याचीही नरसिंहरावांची पद्धत होती. नरसिंहराव पंतप्रधान असतानाच 2 जागतिक परिषदांमध्ये आपल्या देशाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांच्या सरकारमधल्या विदेश मंत्र्यांनी केलं नव्हतं किंवा त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या कोणत्या धुरीणांनी केलं नव्हतं, तर संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते असलेल्या अटलजींनी केलं होतं. याच्यामध्ये नरसिंहराव आणि अटलजी यांची असलेली वैयक्तिक मैत्री या घटनेपेक्षा सुद्धा त्यातनं दिला जाणारा राजकीय संकेत ओळखण्याएवढे आणि तो अंमलात आणण्याएवढे नरसिंहराव सबळ होते, प्रबळ होते. हे लक्षात घेतलं की मग असे निर्णय पोखरणबाबतचे त्यांनी का घेतले नसतील याचा विचार करावा लागतो. म्हणजे एकंदरीतच लोकशाहीत्मक राजकारणामध्ये काही वेळेला व्यक्ती धोरण ठरवते का हा विचार जरूर करण्याजोगा असतो. आणि म्हणून आजचा विषय नरसिंहराव शेखर 64.